आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, रेणानी देश बिराणा है। हा आपला लोक नाहीये, हा देश राहण्याचा नाहीये, आणि तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न नाही करत जिथे तुम्हाला सर्व सुखे मिळतील, जिथे वृद्धावस्था नाहीये, तिथे मृत्यू नाही होणार। सांगा, इतके सुंदर स्थान आणि तुम्ही ते ग्रहण करत नाही आहात कारण की तुम्हाला ज्ञान नाही, तुम्हाला हा विश्वासच नाहीये की असा कुठला लोक आहे, कारण की ह्या नकली संतांनी आणि या पंथांनी परमात्म्याला बर्बाद केले। ह्या भक्ती मार्गात नाव निशाण मिटवून टाकले। महिमा गातात सतलोकाची आणि सचखंडाची, आणि तिथली व्यवस्था सांगते की तिथे प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे। त्या प्रकाशामध्ये आपण काय आपले दिवे लावणार आहोत? तिथे कोणी काही नाही। अक्कल आहे का बघा, काय ज्ञान आहे हे? कशी रुची निर्माण होईल तिथे जाण्याची? म्हणतात की आत्मा त्याच्यामध्ये असा मिळतो जसे काही थेंब समुद्रामध्ये। ही काही गोष्ट आहे काही प्रमाण असं परमात्म्याच्या ज्ञानामध्ये? तर तिथे पुरी व्यवस्था आहे त्याची। तर हे नक्कल आहे, डुप्लिकेट माल आहे हा सारा इथला, ॲज इट इज सृष्टी आहे। आणि पण तिथलं जो मटेरियल आहे, तिथला जो पदार्थ आहे तो अमर आहे, तो नष्ट होत नाही। जसे एक सॅम्पल आहे, तिथले गंगेचे पाणी सतलोकातून आले आहे। ह्याविषयी ना ब्रह्माला माहिती आहे, ना विष्णूला, ना ह्या ऋषीबिशींना, यांची तर खूप खालच्या स्तराची कहाणी आहे। तर हे परमात्म्याने एक सॅम्पल पाठवून ठेवलंय की आपले मटेरियल आहे, असा पदार्थ आहे तिथे। ह्या गंगेच्या पाण्याला तुम्ही कुठेही ठेवा उचलून। ह्या सायंटिस्टनी डोके फोडून पाहिले, ह्याचं कुठलं लक्षण नाही शोधू शकले की कोणत्या कारणाने हे आलंय। परमात्म्याचा महिमा कुठलं सायन्स काय समजू शकणार? हे सायन्स परमात्म्याच्या मटेरियलने बनलेल्या सायंटिस्टला भगवानाला विसरू लागले, नास्तिक बनवू लागले। आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू, आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो। आता काही भक्त अज्ञानामुळे, भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही, ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार? सांगा। आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा। अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील, आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा? हा मंगळ ग्रह, हा चंद्र, हे सारे धक्के खातील आणि फिरतच राहतील। आपण आपल्या सतलोकात जाऊ, ह्या कोणाची आपण काय करणार? तर ज्याची असेल तो सांभाळेल याला। तर सांगण्याचा भाव असा आहे की आपण इतके रंगलो आहोत। इथे जसे एक भक्त भोळाबाळा, त्याच्या घरी त्याची पत्नी खूप आजारी होती, खूप फारच संकटात होती, हर प्रकारचा त्रास होता। परमात्म्याची दया झाली, दीक्षा घेतली, भगवानाच्या कृपेमुळे ती स्वस्थ झाली। त्याला समजावू लागले, भावा नाम घे भगत, नाहीतर भक्ती न करण्याने पशु बनशील, घोडा बनशील। तो घोडा बग्गी घेत होता। त्याला सांगितलं, भावा मग तू घोडा बनशील तू? तर तो म्हणाला, महाराजजी घोडा पण बनायला पाहिजे ना, नाहीतर बग्गी कोण चालवेल? याला बग्गीची चिंता होत होती। मग म्हणाले, ठीक आहे बाबा, तू बग्गी खातर कर काम। मग त्याने उपदेश घेतला त्याने, पण आपली धारणा अशीच बनली आहे की इथे असं कसं होईल? तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा मार्ग खूप नीट समजून घ्या। जसं ज्या उद्देशाने परमात्मा स्वतः येत असतात, त्या चांगल्या लोकातून ह्या घाण लोकात तुमच्यासाठी, तर हे किती इम्पॉर्टंट काम असेल। एकतर असे तसे ते भगवान इतक्या दुरून आले नाहीत,
तुम्हाला हे ज्ञान देण्यासाठी की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात. सतलोकामध्ये खूप सुख आहे आणि जे सुख तुम्ही इथे शोधत आहात हे तुम्ही 1000 लाख करोडे वर्ष शोधत राहिलात तरी मिळणार नाही. एका जन्माची जर गोष्टच सोडा. आणि इथे काय अवस्था आहे तुमची त्याच्याशी आपली ओळख करून देतो. इकडून काळाचे दूत पण आपल्या खूप काळ प्रेरणेमुळे अज्ञानाचा प्रसार करत आहेत जागोजागी. आणि पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने इथे येऊन म्हणून आपल्याला हे ज्ञान सांगितले की आपण त्याची लेकरं आहोत. आणि हा जो काळ आपला दुरुपयोग करतो आहे, आपण ह्याची लेकरं नाही आहोत. आपल्या लेकरांना कोणी असं दुःखी करू शकतो? कोणाचा पाय तुटला, कोणाचा डोळा फुटला आणि कोणाचा हात तुटून गेला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मरून गेली, कोणी कॅन्सरने पीडित आहे, कोणी पशुपक्षी बनून, गाढव कुत्रे बनून विष्ठा खात आहेत, मूत्र खात आहेत. हे तर कोणी आपल्या लेकरांना असे दुःखी करू शकतो? तर ह्या भगवानाला आपण आपला परमात्मा नाही मानू शकत. इथला जो स्वामी आहे तो काळ आहे. ह्याचा उद्देश आपल्याला पीडित करणं आणि विचलित ठेवणं आहे. भ्रमित ठेवायचं होतं की यांना भगवानाचे ज्ञान न हो आणि कुठे हे पळून न जाओ. तर ह्याच्या आधी हे आपले संत पाठवले. आपण आपली ती पण लेकरं आहेत परमात्म्याची, संत आहेत. जसे काही त्या काळामध्ये फसून गेले, ते त्या अज्ञानाचे मास्टर बनून गेले, त्या अज्ञानाचा जागोजागी प्रचार करू लागले. भोळे आत्मा त्यांना संत महात्मा मानून त्यांच्या एक एक वचनाला शिरोधार्य मानले. आता जेव्हा हे सच्चे ज्ञान येते आहे तर जुना पेंट निघत नाही लगेच. तर दासावर दया केली परमात्म्याने की प्रथम ह्या सगळ्या संत ग्रंथांचं ज्ञान करवलं. मग ह्या संतांची वचनं बघितली की हे काय सांगतायत, आपले सद्ग्रंथ काय सांगतायत. मग समजलं की बाबा हे तर चुकीचे करत आहेत सगळं काम. हे तर आसपास पण नाहीत सद्ग्रंथांच्या. 1, 2, 3, 4, 10 शेकड्यांच्या संख्येत या संतांचा इतिहास, ह्याचं ज्ञान दासाने वाचून बघितलं. कदाचित हा तर चांगला महात्मा दिसतोय, ह्याचं कदाचित ठीक मिळून जाईल. मग जे निघून गेले इथून महापुरुष, ज्यांचा खूप बोलबाला होता, हे महर्षी दयानंद सारखे नकली, ह्यांच्यामुळे खूप प्रभावित होता दास. आणि दासाने यांचे सत्यार्थ प्रकाशला ह्या उद्देशाने ह्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर वाचले. आधी पण वाचले होते, पहिले समजत नव्हते काहीही की ह्या महापुरुषांची वाणी आपण नाही समजू शकत. ह्या असा विचार करून ठेवून टाकत होतो याला. असेच ही पुराणे पण ठेवून देत होतो की बाबा ही तर भगवानाची माया आहे, आपण काय समजू शकणार. आणि मग दासाचे परमात्म्याने ते डोळे बनवून दिले तत्वज्ञानवाले. त्या दृष्टीने जेव्हा त्यांना बघितले, त्या चष्म्याने, त्या तत्वज्ञानाच्या चष्म्याने, तेव्हा बघितले की अरे नाश करून ठेवलाय सगळा. कख पण नाही यांच्याकडे, ना तर वेदांचं ज्ञान, ना सांसारिक, ना व्यावहारिक गोष्टी ठीक या लोकांच्या. तर हा खूप चिंतेचा विषय झाला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.